सुटलेली नाहीये। समस्या सोडवण्याकरता जे आपले विज्ञानाचे विद्यार्थी आहेत, ज्यांना विज्ञानामध्ये खरोखर इंटरेस्ट आहे, त्या विद्यार्थ्यांनी विज्ञान मंच स्थापन करावा आणि वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन जे आहे ते संशोधन जर आपण केलं तर आपलं नाव जे शाळेचं नाव इंटरनॅशनल शाळा म्हणून आपले प्रसिद्ध होईल। यामध्ये सर्वसामान्य काय काय आपल्याला करायचंय की पिण्याच्या पाण्यापासून जे रोग होत आहे ते थांबण्याकरता काय करावं लागेल आणि अशा पद्धतीचं संशोधन पाहिजे। एकच रुपये खर्च आला पाहिजे, 100 रुपयाचा फायदा झाला पाहिजे। आतापर्यंत जे संशोधन अशी झाली 100 रुपये घालवून रुपये मिळवले नाही, अशा पद्धतीचं संशोधन आपल्याला करायचं नाहीये। आणि सध्या काय चाललेलं आहे हे दिसत नाही, त्याला बघण्याकरता संशोधन चाललेलं आहे आणि ते दिसतंय त्याच्याकडं कुणीच बघायला तयार नाहीये। उदाहरणार्थ कशावर संशोधन व्हायला पाहिजे? कचऱ्याची समस्या, सांडपाण्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, वृक्षारोपण नाहीये, डिझेलची कमतरता आहे, त्याच्यानंतर विजेची कमतरता आहे, मेजॉरिटी हे प्रॉब्लेम आपले आणि याच्यावर सगळ्यांची भांडणं चाललेली आहे। हे सर्वसामान्यपणे प्रत्येक गाव, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शाळा जर हरित निर्माण झाली, हरित म्हणजे हिरवी, आता हिरवी कशी होणार आहे? नुसते हिरव्या चटाट्या हिरवी होणार आहे का? नाही होणार आहे। चटाई हा सिंपल मॅटर आपण दिलेला आहे की या रंगाकडे पाहून आपण हिरवं करण्याचा प्रयत्न करणार आहे। हरित कोरेगाव धुमा